जेलमध्ये जावं? मला वाटतं त्यांना स्वतःला त्यांच्या पक्षावरचा कंट्रोल राहिला नाही. त्यांचं माननीय उद्धवजींचं नियंत्रण स्वतःच्या पक्षावरचं जसं सुटलं तसं त्यांचं नियंत्रण त्यांच्या जिभेवरचं सुद्धा सुटलेलं आहे. आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या माजी मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने अमर्याद जिभेवर कंट्रोल न करता बोलणं हे निंदनीय आहे. माननीय पंतप्रधानांवर बोलण्या अगोदर स्वतः अभ्यास करण्याची सवय उद्धवजींनी लावावी. त्यांच्या पक्षात असला तर तो आपला आणि समोरच्या पक्षात गेला तर तो बाबा. हेच सगळी मंडळी स्वतःच्या पक्षात असताना हे सगळे स्वच्छ धुतल्या तांदळाचे आहेत म्हणून म्हणणारे उद्धवजी आज त्यांना सोडून विचारासाठी दुसऱ्या पक्षात गेले किंवा दुसरा पक्ष स्थापन केला तर ते भ्रष्टाचारी झाले. ते स्वतः ज्या वेळेला अजितदादा पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा अजितदादा हे दुधासारखे स्वच्छ होते. आज ते जर स्वतःचा पक्ष काढून या सरकारमध्ये आले तर भ्रष्टाचारी झाले. आणि त्यामुळे असा दुतोंडीपणा हा तुम्हाला शोभत नाही असा माझा त्यांना सल्ला आहे. आज त्यांच्या कोकण दौऱ्यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव स्वागतासाठी उभे होते आणि दुसरीकडे बिल्किस बानोचं प्रकरण असेल त्या संदर्भात मी गेल्या ज्या वेळेपासून बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये न्यायालयाचा निवाडा लागला त्या दिवशीपासून मी हे समाजासमोर मांडतोय. काही दिवस थांबा, तुम्हाला बिल्किस बानोची वकालत करणारा एक वकील हा उद्धवजींच्या रूपाने दिसेल आणि तो आज समोर आलाच. त्या प्रकरणावर आणि महिलांच्या विषयावर मला भाष्य करायचं नाही, पण जिथे जिथे हिरवी प्रकरणं दिसतील तिथे तिथे उद्धवजी त्यांच्या संरक्षणार्थ उभे राहतील. आणि म्हणून ज्या वेळेला नवाब मलिक असो, त्या ठिकाणी हसीना पारकर असो, दाऊदच्या प्रॉपर्टीज असोत, दंगे असोत, या सगळ्या विषयामध्ये हिरव्याची कास पकडणारे उद्धवजी आम्ही पाहतो आहोत. आणि म्हणूनच ज्या वेळेला अयोध्येमध्ये राम मंदिराची धूम चालू होती, मुंबईकर आणि हिंदुस्थानमधले नागरिक सण साजरा करत होते, त्यावेळेला मुंबईतल्या उद्धवजींच्या सर्व शाखा काळोखामध्ये बंद होत्या, अभिनंदनाचं एकही पत्र लावून होत्या. मुंबईकर विसरणार नाहीत. मुंबईकरांना घेऊन एक भाजप प्रयत्न करतं की अधिकाधिक मुंबईकरांना रामाचं दर्शन होईल. काय नियोजन आहे भाजप? होय, मुंबईकरांना खरं तर सर्व मुंबईला आम्हाला दर्शन करवायचं आहे, पण काही जे दिवस निवडणुकांपूर्वीचे आचारसंहितापूर्वीचे हातामध्ये आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त मंडळींना अयोध्यापर्यंत नेण्याची ही सुवर्ण संधी आणि पुण्याचं कार्य आम्हाला करायला मिळतं आहे. निवडणुकानंतर सुद्धा ते चालूच राहील. उद्धव ठाकरे कोकणात आहेत, मात्र त्यांचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा भाजपमध्ये झाला आहे. मला असं वाटतं की त्यांचा पक्षावरचं नियंत्रण नाही. उद्धवजींनी ज्या वेळेला बाळासाहेबांचे विचार सोडले, हातामध्ये शरद पवारांचे विचार आणि सोनिया गांधीजींच्या पक्षाचे आचार हे घेतले, तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे कडवट हिंदुत्ववादी उद्धवजींना सोडून बाहेर निघायला लागले. सूर्यकांत दळवी त्यातलंच एक उदाहरण आहे. मुंबईत मोठ्या संख्येने नगरसेवक आहेत, ते भाजप आणि शिवसेना जी एकनाथ शिंदेची मूळ शिवसेना आहे आता त्याच्यामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये कुठला मोठा धक्का आता भाजप देणार आहे? मला वाटतं धक्क्याचा हा विषय नसून मुंबईतील जनप्रतिनिधींना मुंबईच्या विकासासाठी उद्धवजींच्या पक्षाने ते नेतृत्व करत असताना 25 वर्षात चुना लावला हे आज स्पष्ट व्हायला लागलं. आणि म्हणून जे जे मुंबईवर प्रेम करतात आणि मुंबईच्या विकासाच्या बाजूने आहेत असे उद्धवजींच्या पक्षातले लोक त्यांच्या पक्षाला लाथाडून मुंबईच्या विकासासाठी आमच्याबरोबर येत आहेत. ही प्रक्रिया अजून गतीने पुढे जाईल. बजेटवरती एक प्रतिक्रिया हवी होती की विशेषतः चाळी असतील किंवा झोपडपट्टी असतील, अनधिकृत बांधकाम असतील, तिथे राहणाऱ्या लोकांना हक्काची घरं मिळावीत म्हणून आज अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्या अनुषंगाने धोरणही आणण्याचं प्रस्तावित आहे. कशा प्रकारे बघता मुंबईसाठी याचा कशा प्रकारे फायदा होईल? मला असं वाटतं की हा संपूर्णतः मुंबईकरांचा विचार आहे. मुंबईच्या शहर भागामध्ये चाळीत राहणारा आमचा मुंबईकर, मूळ मुंबईकर म्हणून गावठाण आणि कोळीवाड्यामध्ये राहणारा आमचा मुंबईकर आणि अनेच्छेने पर्याय नसल्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये 60 लाखाच्या वर राहणारा आमचा मुंबईकर, या सगळ्यांना कुठेतरी केंद्र सरकारकडून मदतीचा हात हवा होता. धोरणात्मकरित्या राज्य सरकारने योजना केल्या आणि त्या धोरण आणि योजनांबरोबर बजेटमध्ये काहीतरी मिळावंही त्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न
या बजेटमध्ये पूर्ण होण्याच्या दिशेने जात आहे, याचा मला खूप अभिमान आणि सार्थक स्वानंद वाटतोय आणि म्हणून मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.